श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध पावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 15 समास 10 सिद्धांत निरूपण या समासामध्ये आपण श्री समर्थांनी ब्रह्म आणि माया या संदर्भामध्ये सविस्तर वर्णन केलं आहे। श्री समर्थ म्हणतात, महावाक्यांचा विचारू तेथे संन्यासास अधिकारू, दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो न पाहे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी या समासामध्ये महावाक्यांचा विचारू तेथे संन्यासासी अधिकारू, महावाक्य 4 सांगितलेली आहे। प्रत्येक वेदांचं स्वतंत्र असं महावाक्य आहे आणि ते महावाक्य म्हणजे सिद्धांत आहे। त्या सिद्धांतामध्ये कधी बदल होत नाही, दृष्टांतात बदल होईल। एखादी गोष्ट मला समजून सांगायची असेल, मी नानाविध प्रकारचे दृष्टांत घेईल, या दृष्टांतात बदल होतो, सिद्धांत बदलत नसतो। उलट सिद्धांत समजून सांगण्यासाठी दृष्टांत वापरला जातो। माया कळावी यासाठी मायेची अनेक उदाहरणं सांगता येतील। ब्रह्म कळावा यासाठी मायेचा आधार घेऊन ब्रह्म सांगितलं जाईल, परंतु त्या ब्रह्मात बदल नाही। ब्रह्म ते निश्चळ आहे, निर्विकारी आहे, निरंजन आहे, जसं आहे तसंच आहे, त्यात बदलच नाही। मागच्या समासात आपण पाहिलं होतं, याही समासाच्या आरंभी आपण पाहिलं की आकाशाला आम्हाला नानाविध प्रकारचे रंग बदलताना दिसतात, पण आकाश काळं नाही ना निळं नाही, ते आकाश जसं आहे तसंच आहे। पण मायेमुळे आम्हाला तो बदल दिसतो। त्याप्रमाणे आमच्या चित्तामध्ये जो परब्रह्म आहे, त्या परब्रह्मामध्ये मायेमुळे आम्हाला बदल झालेला दिसतोय। समर्थ म्हणतात, ब्रह्म तोच आहे आणि त्याच ब्रह्माचा तू अंश आहेस। याच एका वाक्याचं विवरण 4 वेदांनी केलेलं आहे। ऋग्वेद म्हणतोय प्रज्ञानाम ब्रह्म। ऋग्वेदातलं महावाक्य कोणतं? अगदी मनापासून पाठ करून ठेवलं पाहिजे। प्रज्ञानाम ब्रह्म, ज्ञानालाच ब्रह्म म्हटलंय। मी ज्ञान स्वरूप आहे, मला ज्ञान झालं तेच ब्रह्म आहे। पुढे यजुर्वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी असा शब्द आलेला आहे। मी ब्रह्म आहे हे यजुर्वेद सांगते। तर सामवेदामध्ये तत्वमसी हा शब्द आलेला आहे, हेही महावाक्य आहे। म्हणजे प्रज्ञानाम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी हे 3 महावाक्य। तिसऱ्या महावाक्यामध्ये तत्त्वम असी असा अर्थ आलाय। तत् म्हणजे ते, कारण ब्रह्माला स्त्रीलिंग नाही पुल्लिंग नाही, ते नपुसकलिंग आहे।
म्हणून तत् हा शब्द आलेला आहे. तत् हे दर्शक आहे. म्हणून संस्कृत मध्ये नपुंसक लिंगासाठी तत् हा शब्द वापरला जातो. ते ब्रह्म, तो ब्रह्म नाही, ती ब्रह्म नाही, ते ब्रह्म. म्हणून ते ब्रह्म म्हणून ते नपुंसकलिंगी आहे. म्हणून महावाक्यामध्ये तत् त्वम, त्वम म्हणजे तू, असे म्हणजे आहे, तू तेच आहेस, हे सुद्धा ज्ञान आहे. म्हणून तिथे प्रज्ञानाम ब्रह्म आलाय. तू मी ब्रह्म आहे हे मी मला सांगितलंय म्हणून अहम ब्रह्मास्मी शब्द आलाय. अशा प्रकारे चौथ्या अथर्ववेदामध्ये चौथं महावाक्य आलेलं आहे, अयम आत्मा ब्रह्म. अयम हा सुद्धा दर्शक आहे. अयम म्हणजे हा आत्मा ब्रह्म आहे. अशा चारही महावाक्यांचं विवरण आणि याचं चिंतन समर्थ म्हणतात आहे, येथे संन्यासाची अधिकारू. काही लोकांच्या मनात असा विचार येईल की हा संन्यासांना अधिकार आहे म्हणजे आम्ही संन्यास धारण करावा आणि तदनंतर या महावाक्याचं विवरण करावं. याचा अधिकार, आपल्याला अधिकार हा शब्द समजून घेण्यासारखा आहे. अधिकार असणे याचा अर्थ त्यांनी ते ग्रहण करावं. तसा लहान मुलाचा अधिकार आहे. शिक्षकांकडनं शिकावं, तो त्यांचा अधिकार आहे. श्रोत्यांचा अधिकार असतो, तो अधिकार पाहावा लागतो आणि मग वक्त्याला बोलावं लागते. त्याची योग्यता, त्यांचा तो अधिकार आहे. तसं संन्यासी ग्रस्ताची ती योग्यता आहे की हे चार महावाक्य त्यांना कळतात. आणि संन्यासाचा वर्णन करताना समर्थांनी कोणाला संन्यासी म्हणावं हे पुन्हा आलाय प्रश्न. भगवे कपडे घातले म्हणून संन्यासी का? संन्यासासारखे तो राहतो, बहिरंग त्यांनी सजवलेला आहे म्हणून तो संन्यासी का? समर्थ म्हणतात त्याला संन्यासी म्हणता येणार नाही. समर्थ मोठे परखड संत आहे. सांगत असताना त्यांच्या वाडीमध्ये तलवारीची धार आहे म्हणून समर्थ म्हणतात संन्यासी कोण आहे? संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपुली करणी आपणासी, निश्चयसी श्रीराम. समर्थ म्हणतात षडन्यासी तो संन्यासी आहे. षड या शब्दाचा अर्थ 6 संस्कृत मध्ये होतो आणि न्यासी या शब्दाचा अर्थ त्याग करणारा होतो. म्हणून 6 प्रकारचे जे षडविकार आहेत त्या षडविकारांचा जो त्याग करतो तो संन्यासी आहे. म्हणजे गृहस्थ असून सुद्धा तो संन्यासी होऊ शकतो. कारण शेवटी आश्रम बदलवणे हे मानवाचंच काम आहे. जसजशी प्रगती होईल तसतसं आश्रम बदलत जातो. ब्रह्मचार्य आश्रम गृहस्थाश्रम आहे, गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रमातून पुढे संन्यास आश्रम आहे. षडन्यास करणारा तो बहिरंगातून तो षडन्यासी नसला पाहिजे, अंतरंगातून षडन्यासी असला पाहिजे. त्याचा अर्थ विचारवंत. मी क्रोधाचा त्याग केला तो संन्यासातील एक पायरी पूर्ण झाला आहे. तसं एखाद्याला विविध अंग असतात तसे संन्यासाला षडअंग म्हटलंय. त्यातला पहिलं अंग त्यांनी ते कापून टाकलेलं आहे. त्यातला पहिला म्हणजे त्यांनी काम काढून टाकला. काम याचा अर्थ काम वासना असा शब्द घेऊ नका. काम मध्ये सगळ्या कामना. षडन्यासामध्ये क्रोधाचा त्यांनी त्याग केलेला आहे. तो क्रोधी नाही आहे, आता तो अक्रोधी झालेला आहे. याचा अर्थ तो प्रेमळ झालेला आहे. तो सगळ्यांशी सारखा व्यवहार करतोय. कोणाचा त्याला राग येत नाही. प्रत्येक विकारांना त्यांनी जिंकलेला आहे. म्हणून असा विकारांना जिंकणारा जो आहे
त्याला आपण जितेंद्रिय म्हणतो. इंद्रियांना जिंकतो तो जितेंद्रिय. म्हणून समर्थ म्हणतात असा जितेंद्रिय तो संन्यासी आहे. असा वासना जिंकणारा तो संन्यासी आहे. म्हणजेच ज्याचं जीवन वासना रहित आहे तो संन्यासी आहे. समर्थ म्हणतात असा संन्यासी असेल तोच या ब्रह्मवाक्याला समजू शकेल. हे सिद्धांत आहे. चारी महावाक्य हे सिद्धांत आहे, हे ब्रह्मवाक्य आहे. हे चारी वाक्यांचा तो अधिकारी होतो. आणि पुढे म्हणतो असा अधिकारी असलेला पुढे विचारवंत सर्व संन्यासी. म्हणजे जगाच्या पाठीवर जेवढे विचारी आहेत ते संन्यासीच आहेत. आणि अविचार असेल तरच तो मायेमध्ये अडकेल. आणि जो विचारवंत आहे तो मायेचा त्याग करेल. किती सोपा आणि सरळ अर्थ दिलाय. समर्थ म्हणतात विचारवंत सर्व संन्यासी. अनेक लोक असं विचार करतात, वाचताना असं वाचा की विचारवंत सर्व संन्यासी. विचारवंत जेवढे आहेत तेवढे संन्यासी आहेत. आपली करणी आपणापासी निश्चयसी. इथे पुन्हा कर्मयोग आलेला आहे. कोणता कर्मयोग आला? आपली करणी. करणी म्हणजे कर्म. आपणापासी म्हणजे कर्मफल ज्यांनी त्याग केलेला आहे किंवा कर्मानुसार फळ प्राप्त होते हे ज्याला ज्ञात आहे आणि म्हणून त्याचं कर्म चांगलं असते. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे हे सगळे या महावाक्याचे अधिकारी आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्व महावाक्यांचे अधिकारी का होऊ शकतो? कारण तिथे विचारवंत. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये असा समाज सापडणार नाही जिथे विवेक शब्द सापडणार नाही, वैराग्य शब्द सापडणार नाही, सावधता शब्द सापडणार नाही. समर्थांचे किती आवडीचे शब्द आहेत. अखंड सावधानता, विवेक, वैराग्य. म्हणून समर्थ म्हणतात आहे जगदीश ओळल्यावरी. ओळणे याचा अर्थ प्रसन्न होणे. जगदीश ओळल्यावरी येथे कोण अनुमान करे. आता असो हे विचारी विचार जाणती श्रीराम. विचारे विचार जाणतात. म्हणून विचारांच्या माध्यमातून याच्या चिंतनाच्या माध्यमातून जगदीश प्रसन्न होतो. आणि तो अंतरात्मा प्रसन्न झाल्यानंतर मग अनुमानाला महत्व नाही. कारण अनुमान ज्ञान नाही, हे अनुभवजन्य ज्ञान झालेलं आहे. अनुमान ज्ञान हे तर्काने केले जाते आणि अनुभवजन्य जे ज्ञान आहे ते प्रत्ययाने केले जाते. प्रत्यय ज्ञान म्हणतो आपण त्याला. मला अनुभव आलाय, वर्णनाची गरज नाही. कितीदा तरी तुम्हाला या गोष्टीचं आपण चिंतन केलेलं आहे, आपण त्याचा पुनरुच्चार करतोय की हिमालय मी पाहायला गेलेला आहे, मला गरज नाही कोणाच्या वर्णनाची. हिमालयाचं वर्णन करणारे जे पुस्तक आहे ते वाचण्याची मला गरज नाही. हिमालय किती सुंदर आहे याचं वर्णन करणारे व्याख्यान ऐकण्याची गरज नाही. मी अनुभवच घेतलेला आहे. बासुंदीची मी चव घेतल्यामुळे बासुंदी कशी आहे हे एखाद्या उत्तम आचार्याने किंवा उत्तम एखाद्या गृहिणीने सुगृहिणीने वर्णन करून सांगण्याची गरजच नाही. कारण सुगृहिणीने केलेलं ते जे पदार्थ आहे त्याचं मी सेवनच केलेलं आहे. त्याला म्हणतात अनुभव ज्ञान, प्रत्यय ज्ञान. आणि वर्णन करणे याचा अर्थ तो अनुमान ज्ञान आहे. चित्र पाहिले तुम्ही एखाद्या चांगल्या पदार्थांचे, त्याच्यावरून तुम्ही पदार्थ चांगला किंवा ठरवू शकता का? हो नाही. कारण ते अनुभव नाही, ते अनुमान आहे. प्रत्यक्ष पदार्थ सेवन केलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. आपण म्हणतो अहो काय त्याचं गाणं, तुम्ही ऐका एकदा. ऐकल्यावर कान सांगतील की ते गाणं म्हणजे काय अमृताचेच वर्षाव आहे. अमृताचा अनुभव त्या कानांना मिळतोय. बरं ते तोंडाने कसा सांगावा, किती सांगावा, कोणाला सांगावा, किती सांगितलं तर त्याचा परिणाम होणार नाही. कारण त्याचा अनुभव कानाने घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला ते ऐकावंच लागेल, डोळ्यांनी हिमालय पाहावाच लागेल, जिभेने त्या पदार्थाची चव घ्यावीच लागेल. त्यांच्यानंतर आम्हाला
अनुभव येतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की इथे अनुमानाचं काम नाही, मी भगवंताचा अनुभव घेतलेला आहे, मी त्याची प्रत्यक्ष. बरं, एक गंमत अशी आहे, ज्याचा अनुभव घेतला तो सांगता येत नाही आणि त्याने सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो लटका होतो. मायेच्या बळे करी मी स्तवन, परी माया झाली लज्जायमान काय करू. या शब्दाचा अर्थ काय हो? हाच अर्थ. मी अनुभव घेतला, आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर लगडा होतो, चालताच येत नाही, बोलतो तो शब्द पुरत नाही, शब्द तिथे फिके पडतात. इतकेच नाही तर शब्दांना सुद्धा पांगुळत्व येते. म्हणून शब्दे विण संवादीचे माऊली म्हणते, शब्दाशिवाय सांगता आले तो अनुभव आहे. म्हणून समजा जे जे विकारी समजले, जे जे विचारी समजले, ते ते निसंग होऊन गेले, देहाभिमानी जे उरले ते देहाभिमानी रक्षते श्रीराम. जे देहाभिमानी, याचा अर्थ मी देह आहे, यासाठी जे विचार करतात ते त्या देहातच मरतात आणि पुन्हा देह धारण करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश. कारण वासना ती तिथे तर टकली आहे, ज्याची जिथे वासना आहे तिथेच तो कायम संपतो. म्हणून समर्थ म्हणतात, लक्षी बैसले अलक्ष, लक्षी बैसले अलक्ष. आता माझं लक्ष कोणतं आहे? अलक्ष हे माझं लक्ष झालेलं आहे. अलक्ष म्हणजे परब्रह्म. माझ्या चित्ताने, माझ्या मनाने आता त्याच्याशिवाय दुसरा विचार नाही. एखाद्या मुलीचं लग्न ठरते, आता एक विचार नवरा, दुसरा विचारच नाही डोक्यात. ती कोणाशी बोलत असेल तर विचारतेच असतात, ती चालत असेल तर विचारतेच असतात, एखादी कृती करत असेल तर ही सुद्धा मी त्याच्यासाठी करते असाच तिच्या मनात विचार असतो. त्याप्रमाणे असा जो विचार करणार आहे तो अलक्षाला प्राप्त करतो, म्हणजे परब्रह्माला प्राप्त करतो. अलक्षी बैसले, लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्व पक्ष. पूर्व पक्ष म्हणजे माया. हे तू रूपे अंतरसाक्ष, तोही मावळला श्रीराम. आता विचार करणारा सुद्धा विचार करणं थांबवून देतो, कारण तो विचार, ज्याचा विचार करतो त्याच्याशी तो एकरूप होतोय. तू आणि मी, तू मन मीची करी. आता तू आणि मी एक झालेलो आहे, त्यामुळे आता कोणाचं वर्णन करणे नाही आणि ते कोणाला सांगणेही नाही. जेव्हा मनुष्य स्वरूपी रंगतो त्यावेळेसचा तो अनुभव आहे. बरं, हे सांगून सुद्धा फायदा नाही, कारण सांगण्यासाठी शब्द नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, या शब्दाचा अर्थ काय तोच आहे. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं जे वचन आहे, तसं अनुभव घेतल्याशिवाय ते ज्ञानच होऊ शकत नाही. बरं, घेतलं तरी सांगू शकत नाही. किती बोलावं आणि काय बोलावं. मुक्याने गुळ खाल्ला, कसा सांगावं त्यांनी? अहो, ज्याला वाचाय तो सांगू शकत नाही, तर त्या मुक्याने कसा, तसा आम्ही मुक्य आहोत. त्यांनी अनुभव घेतलाय, ते मुक नसतील तर मुक होऊन जातात, कारण वाचा संपून जाते. म्हणून समर्थ म्हणतात, आकाश आणि पाताळ दोन्ही नामी अंतराळ, वाढता दृश्याचे चढळ अखंड झाले श्रीराम. चढळ याचा अर्थ पडदे. पृथ्वीचा पडदा संपला, माया संपली. पृथ्वी संपली म्हणजे माया संपली. डोळ्याने दिसली काय पृथ्वी, ती संपली, माया संपली. राहिलं काय? तो परब्रह्म राहिला. ते तो अखंडची आहे. आता अखंड आहे, खंडच नाही त्याला. ते तो अखंडची आहे. मन उपाधी लक्षून पाहे, उपाधी निरसे सागे. शब्द कैसा श्रीराम. समर्थ म्हणतात, मन उपाधी लक्षुनी पाहे. उपाधी या शब्दाचा अर्थ प्रकृती. मन कोणाला पाहते? प्रकृतीला पाहते. उपाधी निरसेस आहे. आणि जेव्हा उपाधी टाकल्या जाते तेव्हा तिथे शब्द तरी कसे शिल्लक राहतील? कारण शब्द हे सुद्धा एक उपाधी आहे. मी माझा विचार जर केला तर किती आम्ही आतमध्ये जावं? मी पहिले कोण?
बहिरंगाचा विचार केला तर मी माणूस. मग कुठला माणूस? त्याचा अमुक अमुक नाव. बरं त्याचं नाव कोणी ठेवलं? त्याच्या आईवडिलांनी ठेवलं. त्याच्या आईवडिलांनी ठेवलेलं नाव बाजूला केलं, कोण राहिला? मूल झाला. मूलही काढला, कोण राहिला? तो देह झाला. कुठला देह झाला? स्त्रीलिंगी पुल्लिंगी, कुठला तरी झाला. स्त्रीलिंग पुल्लिंग काढलं म्हणजे देहाचे जे गुण आहेत ते सगळे बाजूला केले. कोण राहिला शेवटी? शेवटी त्याचं जे शेवट आहे तो आत्माच्या ठिकाणी तो स्थिर होत आहे. मग ते ती मुलगी नाही, तो मुलगाही नाही, तो देवही नाही, तो माणूसही नाही, तो रामही नाही, तो कृष्णही नाही, तो मुलगाही नाही, तो पिताही नाही. मग तो कोण आहे? चिदानंद रूपम शिवोहम शिव. दुसरं कोण राहणार आहे तिथे? समर्थ तीच गोष्ट सांगतात आहे. शब्द पर, कल्पने पर, मनबुद्धी अगोचर, विचारे पाहता विचार, अंतर्यामी श्रीराम. पाहता पाहता कळो येते. पाहता पाहता कळतो, बोलता बोलता कळायला लागते. वाचेचा माध्यमाने हळूहळू कळते. आपण म्हणतो अहो अभ्यास करा, कळेल हळूहळू. शब्दांच्या माध्यमातून कळते. पाहता पाहता कळो येते, कळले तितके व्यर्थ जाते. कळते पण ते व्यर्थ जाते. अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे श्रीराम. अवघड कैसे बोलावे ते अवघडच आहे ना. कारण कळता कळता कळलं की कळल्यानंतर ते अवघड होऊन जाते. काय अवघड होते? कळल्यामुळे त्याला आता ते सांगता येत नाही. सांगण्याची त्याचं सामर्थ्य संपून जाते. कारण एखादी गोष्ट सांगण्यासाठी शब्दाची गरज आहे आणि जे तुम्ही सांगण्यासाठी प्रयत्न करताय ते शब्दात येत आहे म्हणून सांगता येत नाही. अनेक गोष्टी जगाच्या पाठीवर आहे. आपल्या एका इंद्रियाने घेतलेला अनुभव दुसऱ्या इंद्रियाला कळत नाही. मग आता ते जे इंद्रियात येत आहे त्यात ते कसं कळणार आहे? मी डोळ्याने पाहिलेली गोष्ट जिभेने सांगू शकत नाही. जिभेने सांगितलेली गोष्ट कानाला समजू शकत नाही. त्वचेला ज्याचा स्पर्श झाला त्याचा अनुभव मी शब्दाने सांगू शकत नाही. थंड आणि गरम याच्यावरून काही त्याचा पदार्थ कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात कळता कळता कळते आणि कळले की ते व्यर्थ जाते. कळतच नाही काय सांगावं ते. म्हणून वाक्यार्थ वाच्यांश शोधला, लक्ष अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजून बोला कोणीतरी श्रीराम. शाश्वतास शोधिता गेला, शाश्वताचा शोध घेतला, शोधित गेला, तेणे ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारे श्रीराम. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटके झाले, पुन्हा जरी ते आठवले तरी ते मिथ्या श्रीराम. समर्थांनी फार सुंदर दृष्टांत दिलाय, त्याच्यावर लक्ष आपण थोडं केंद्रित करू अगदी थोड्या शब्दात. समर्थ म्हणतात की तुला स्वप्नामध्ये एखादं भयानक दृश्य दिसलं, पण ज्यावेळी स्वप्नात दिसलं त्यामुळे भय निर्माण झालं. पण ते भय कुठपर्यंत टिकलं? जोपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत. स्वप्न तुटलं, भय निघून गेलं. पण त्याला आठवते. आता त्याला आठवलंय तरी ते भय नाही वाटत. आठवेल हा भाग वेगळा, पण तसं या जगताला, या जगतामध्ये असलेल्या सगळ्या घटनांना हे स्वप्नवत आहे हे एकदा मी जाणलं तर याचं जरी मला आठवलं जरी असलं तरी त्याचं दुःखही नाही, त्याचं सुखही नाही. म्हणून मनुष्य सुख दुःखातीत होतो, भयातीत होतो. म्हणून समर्थ म्हणतात का म्हणजे त्या भवाच्या भयेला काय भीतो, भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. केव्हा तो धाकाला सांडू शकतो? जेव्हा त्याला स्वप्नातून तो जागा होतो. तसं आम्ही जाग झालो की आम्हाला या जगाची भीती नाही. म्हणून समर्थ म्हणतात स्वप्न उदंड देखिले, जागे होता लटके, खोटं झालं, लटके झाले आणि पुन्हा जरी ते आठवले तरी ते मिथ्या आहे, त्याला कळलंय. प्रारब्ध योगे देह असे, तसा आमचा देह हा लटका आहे. त्या लटका असताना सुद्धा मला खरा वाटतो.
प्रारब्ध योगे देह असे ऐसे असे अथवा निरसे विचारे अंतरी बैसे चळे नायसा श्रीराम. जरी देह असला तरी तो देहातीत असतो, देह नसला तरी त्याला त्याचा फरक पडत नाही. म्हणून म्हणते असे अथवा निरसे. असलं काय नसलं काय, देह असो देह जावो अथवा राहो, पांडुरंगी स्थिर भाव. याचा अर्थ काय, मी परब्रह्मी स्थिर झालेलो आहे, आता मला त्याची चिंता नाही. देहाची चिंता कोणाला असतो, जो देहात असतो. जो देहातीत झालेला आहे तो देहाकडे पाहतानाच मिथ्या समजतोय. म्हणून जेव्हा युद्धावर जाणारे जे सैनिक असतात तेव्हा युद्धात जाताना ते देहाचं त्यांना भान नसते. देह भान असलं तर युद्धच करू शकत नाही. या जगामध्ये जितके महान लोक होऊन गेले, जेव्हा ते देहातीत झाले तेव्हा त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालंय. म्हणून समर्थ म्हणतात देहातीत होऊन सारे जीव शिवाला जोडारे, अरे मी पण सोडारे. तुमच्या दादांचं म्हणणं आहे. म्हणून समर्थ म्हणतात बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले, ज्ञाता सतैसे झाले वासना बीज श्रीराम. बीज भाजलं की ते उगवत नाही, हे जसं त्रिकालावादी सत्य आहे त्याप्रमाणे आमच्या वासनेचं बीज जर जळलं की पुन्हा जन्म नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आहे ना, संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळूनी जाये, मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्व पुण्य असल्याशिवाय ते ऐकायला बसत नाही. व्हॉट्सअप ओपन केल्यानंतरही आपण मोबाईल मध्ये नेमकं काय पाहत राहतो, पूर्व पुण्य असल्याशिवाय निरूपण ऐकायची इच्छा होणार नाही. पूर्व पुण्य असल्याशिवाय प्रवचन ऐकायची इच्छा होणार नाही. पूर्व पुण्य असल्याशिवाय कीर्तन ऐकण्याची इच्छा होणार नाही. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्व आमचं कर्म आडवं येते आणि म्हणून आम्हाला त्या युट्यूबवर जाऊन आपल्याला द गोल्डन इंक सर्च होत नाही. काय कारण त्याला? समर्थ एवढे तळमळीने सांगतात आहे, काय का वाटत नाही, काही कारण नाही. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. जर आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम निघालाय याचा अर्थ आमचं पूर्व पुण्य आहे, नाही तर त्याच्याबद्दल आकर्षणच वाटणार नाही. समर्थ पुढे सांगतात आहे, 2-3 ओवी राहिल्या, हा समाज पूर्ण करावा असं माझी इच्छा आहे. वेळेचं बंधन आहे, पण आता पाहू समर्थांची इच्छा. विचारे चंचल झाली बुद्धी, बुद्धी पासी कार्यसिद्धी, पाहता वडिलांची बुद्धी निश्चयी गेली श्रीराम. शेवटी आम्ही आमचा अंतरात्मा जेव्हा भगवत रूप होऊन जाईल किंवा अंतरात्मा हा मुळामध्ये तो भगवतच आहे याची त्याला जाणीव होईल, तेव्हा निश्चळास ध्याता तो निश्चळ असेल तर तो निश्चळाचं ध्यान करेल. चंचळास ध्यातो तो चंचळ, जो चंचळाला ध्यातो तो चंचळ आहे. भूतास ध्यातो तो केवळ भूत होय श्रीराम. म्हणून पंचमहाभूतामध्ये अडकणारे पंचमहाभूतातच राहतात, ते भूतच आहेत. त्यांना तेच खरं वाटते. जे चंचळात अटकतात ते चंचळीच राहतात. म्हणून जे निश्चळी आहे ते निश्चळामध्ये स्थिर होतात. आम्ही मुळात निश्चळ आहोत, त्यामध्ये आपण स्थिर व्हावं असं समर्थ सांगतात. जो पावला शेवटवरी तयास हे काहीच न करी, अंतरनिष्ठा बाजीगरी तैसी माया श्रीराम. बाजीगरी जादूगरांचे खेळ कसा आहे, गारुडीचा खेळ तसा आहे. तो खेळत असताना खरा वाटतो, खेळ संपल्यावर खोटा होऊन जातो. करणाऱ्याला माहित असते खोटा आहे, पाहणाऱ्याला खरं वाटते. जेव्हा पाहणारा खोटा आहे, पाहणाऱ्याच्या लक्षात येईल की सगळं खोटं आहे, तेव्हा त्याची भय निघून जाते, त्याची चिंता निघून जाते आणि त्याचं आकर्षणही निघून जाते. काय सांगायचं. म्हणून माणसाचं ते सगळं संपावं, याचा अर्थ सत्य समजावं. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, सत्य समजून घ्या. मिथ्या ऐसे कळू आले. जर मला मिथ्या आहे कळलं की मग भयच राहिलं नाही. सापावर पाय पडला, भय केव्हा वाटलं,
जेव्हा पडलं तेव्हा वाटलं, पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की ते साप नाही, ती दोरी आहे, तेव्हा भय पळालं. जेव्हा मिथ्या आहे कळल्यानंतर मग कशाचा भय? म्हणून समर्थ म्हणतात आहे, तुझा देह मिथ्या, पंचमा भूत मिथ्या, जग मिथ्या, फक्त ब्रह्म सत्य. कारण तो शिल्लक राहणार आहे, बाकी सगळं संपणार आहे. तुझ्या डोळ्याने दिसते म्हणून तुला ते खरं वाटते, पण डोळ्याने जे दिसते ते खरं नाही, जे दिसत नाही ते खरं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मिथ्या ऐसे कळू आले, विचाराने सुदृढ झाले. आता विचाराने ते सुदृढ होईल. मला कळणे भाग वेगळा आणि विचाराने ते सुदृढता प्राप्त होणं वेगळं. आपण म्हणतो ना, आम्ही सुदृढ झालो वा, याचा अर्थ सशक्त झालो. तसा तो विचार सशक्त होणे. मला कळलं हो, असं असं म्हणतात, मी ऐकलं आहे, बरोबर आहे, हे वाक्य ऐकलं होतं, ऐकून काय फायदा? ते मनामध्ये इतकं ठासून बसलं पाहिजे की त्याच्याशिवाय जगात काही खरंच नाही. ते मनाला पटलं पाहिजे. प्रत्येक कृती करताना तो विचार तुमच्या मनात असला पाहिजे. आपलं कर्म न टाकता, आपले काम न सोडता, जगाला मिथ्या मानून, मिथ्यत्व त्याला देऊन आपण त्यामध्ये यशस्वी होता आलं पाहिजे. आपण म्हणतो ना की तो म्हणजे उसाच्या मळ्यात जातो, है की नाही, पण त्याचा पाचोळा अंगाला लागू देत नाही. याचा अर्थ असा की आम्ही मायेमध्ये फिरतो, पण मायेचा स्पर्श होऊ देत नाही. तुम्ही त्या बीचं उदाहरण नेहमी सांगता की आंब्याची कोय आहे, पिकलेल्या आंब्याची कोय. तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर त्या कोईला सगळीकडे चारही बाजूला तो आमरस लागलेला असतो. ती कोय फेकल्या जात नाही. ती किती वेळ चोखली तरी ठेवून द्यावं लागते. त्याच्यात अडकतो मनुष्य. मग आमचा जीव तशा प्रकारे त्या मायेत अडकून जातो, तो निघायलाच तयार नाही. तो इथे असलेल्या या जगतातील भौतिक सुखालाच तो सुख मारू लागतो आणि त्याच रसपान तो करत राहतो. माणसाने अमृतामध्ये राहावं, अमृत होऊन राहावं आणि त्या अलगत त्याच्यापेक्षा बाहेर पडावं. जसं चिक्कूची बी आहे, तुम्ही चिक्कूची बी फोडा, चिक्कू फोडल्यानंतर त्या बीला चिक्कूचा कुठल्याही प्रकारचा लेश लागलेला नसतो. निर्लेप असते ती. निर्लेप तवा असतो, तसं निर्लेप मन झालं पाहिजे. जियो तो ऐसा जियो, सब कुछ तुम्हारा है, और मरो तो ऐसा मरो, ऐसा तुम्हारा कुछ भी नाही. खरंच आहे. आम्ही जन्माला येण्याच्या अगोदर कोण होता आमचं बरं? माय नव्हते, बाप नव्हता, बहीण नव्हती, भाऊ नव्हते, काका नव्हते, मामा नव्हते, घर नव्हतं, दार नव्हतं, देह नव्हता, कोणीच नव्हतं. आणि जन्म झाल्यावर हे सगळे जन्माला आले. ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच दिवशी आई जन्माला आली आहे. ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच दिवशी वडील जन्माला आलेले आहे. ज्या दिवशी मी जन्माला आलो त्याच दिवशी मला बहिणी जन्माला आलेली आहे. ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवशीच हा सगळा मायेचा पसारा जन्माला आलेला आहे. आणि मी जेव्हा देह ठेवणार आहे त्या क्षणाला हा मायेचा पसारा त्या क्षणाला मिटणार आहे. डोळे बंद, सगळे संपले. मग कशाला या भ्रमाला, या स्वप्नाला तुम्ही खरं मानता? खरी जागृती ती आहे की डोळे उघडल्यानंतर दिसणारं जगत हे मिथ्या आहे कळेल तेव्हा. ती खरी जागृती आहे. जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि तुर्या या ज्या अवस्था म्हणतो ना आम्ही, तर ती खरी जागृती आली पाहिजे. आम्ही जागृत होणे ही खरी जागृती अवस्था आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, हे कधी कळेल जेव्हा तो विचार तुमच्या मनामध्ये ठासून भरले असेल. म्हणून समर्थ म्हणतात, उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेक उमजावे, सकल काही श्रीराम. समर्थांनी उपासनेवर भर दिलेला आहे.
उपासना ज्यांच्या आयुष्यामध्ये अखंड आहे तो मनुष्य जीवनामध्ये कधीच भटकू शकत नाही. म्हणून नित्याची उपासना म्हणजे आमच्या 24 तासाचा विचार दृढ करणारी आहे. आम्ही 24 तास कुठलंही काम करा, पण आमची अर्ध्या तासाची उपासना 24 तास तुम्हाला ती फिडिंग करते. आम्ही दिवसातून एकदा बॅटरी चार्ज करतो आणि 24 तास मोबाईल वापरतो. बरोबर की नाही? थोडं का हो, म्हणून आम्ही बॅटरी चार्ज केली होती. उपासना म्हणजे मनाची बॅटरी चार्ज करणे आहे. आणि कशासाठी चार्ज करणे आहे? मी भगवंताचा आहे आणि मी भगवंत आहे. ब्रह्मवाक्य, महावाक्यातलं कुठले वाक्य घ्या, ती बॅटरी चार्ज झाली पाहिजे. हे सगळं दिसणारं जगत मिथ्या आहे, बॅटरी चार्ज करण्याची जागा आहे. सकाळी उठल्यावर आम्ही लक्षात ठेवा की मी दिवसभर काय करणार आहे. ते चित्रपटात जसे हिरो आणि हिरोईन आपले कामं करतात तसं मी इथे काम करणार आहे. मला सहज मनात आलं माझ्या की एखाद्या नाटकामध्ये एखादा कलाकार, कोणी राजा असतो, कोणी प्रधान असतो, कोणी त्याचा सेवक असतो. प्रत्येक जण आपापलं पात्र करत असतो. खरा कलाकार आपलं पात्र उत्तम नटवतो, पण तो नटवणारा कलाकार अंतरी मात्र त्याला ठाम असते की मी हा नाही आहे. म्हणजे राजाचा पेहराव घालून, राजाची ऍक्शन करून, राजाचे सगळे वाक्य करून, पण त्याला माहित असते की हे नाटक फक्त 3 तासाचं आहे. नाटकानंतर पडदा पडला की मी पुन्हा माझा आहे तोच आहे. त्याप्रमाणे मी माझ्या अंतरी मी परब्रह्म स्वरूप आहे. या मायेमध्ये प्रारब्ध योगाने आलो आहे. याचा आणि माझा काही एक संबंध नाही. मी हे सोडून जाणार आहे. आणि लोक मला जरी ते समजत असेल तरी मी तो नाही आहे, तो मी नव्हेच. खरंच आहे, तो मी नव्हेच. मी कोण आहे? तर मी परब्रह्म स्वरूप आहे. ही आठवण ठेवणे याचा अर्थ उपासना करणे. उपासनेला दृढ चालवावे हे जे समर्थ सांगतात. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विण निराश्रयो उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. किती तुम्ही करा, ज्याने उपासना सोडली जो थांबला तो संपला. म्हणून थांबू नका. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत उपासना अखंड असली पाहिजे. आणि ज्या दिवशी देह काम करणार नाही तेव्हा मन काम करेल. मग गरज नाही पडणार तुमच्या देहाची हातात माळ घेण्याची. हातात माळ नाही घेतली तरी आमचा अजपाजप चालू राहील आणि तुम्ही ब्रह्मस्वरूप होऊन जा. म्हणून समर्थ म्हणतात आहे अशा प्रकारे उपासनेचे उत्तीर्ण व्हावे. आणि नुसतं मी उपासना करून चालणार नाही. आता पुढचा टप्पा दिला समर्थांनी, भक्तजने हे वाढवावे. ही उपासना मी करून चालणार नाही, माझ्या बरोबर इतरांच्या कल्याणाचा विचार करेल, इतरांना सन्मार्गाला नेईल. म्हणून उपासनेची गरज आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे मी करेल, मी अखंड ठेवील आणि इतरांना अखंड ठेवण्यासाठी सांगेल. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे. शहाणे कळून सोडावे सकल जन ते हे आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे भक्तजने वाढवावे, अंतरी विवेक उमजावे. सकल काही श्रीराम अंतरी विवेक उमजणे. मनामध्ये विवेक जागृत ठेवणे. कुठला विवेक आहे? की मी मायेत अडकणार नाही. मला कोणी कितीही भूलभुलैया दाखवली तर मी अडकणार नाही, नाही अडकणार. स्वतःच्या मनाला सांगा, एकट्याच सांगा, शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे. ही सांगण्याची गोष्ट नाही, ही स्वतःच्या आत्मचिंतनाची गोष्ट आहे. ती साधनेशिवाय जमत नाही. म्हणून ती साधना करावी. आम्ही अष्टांग योग जे म्हणतो त्या अष्टांग योगाचा विचार करा. आणि त्या अष्टांग योगामध्ये नुसते यम नियम आसन आणि प्राणायाम इथे थांबू नका. ध्यान धारणा समाधी पण पुढे आहे.
ती अवस्था आम्हाला प्राप्त व्हावी त्यासाठी एकांत बसता आलं पाहिजे, मन शांत करता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास दशम श्रीराम. कुठला सिद्धांत सांगितला समर्थांनी? मी ब्रह्म आहे हा सदैव स्वतःला बोध करत राहा आणि मी तो नुसता बोध करणे नाही त्या विचाराशी स्थिर राहा. राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. आजचा समाज संपन्न झाला त्यामुळे झाले साधनाचे फळ या ओवी वाचाव्या आणि पुढच्या समासाची एक ओवी वाचून ग्रंथ अखंड ठेवावा. आपल्या अखंड असलेल्या श्रवण भक्तीला मी इथून साष्टांग दंडवत घालतो आणि पुढची ओवी वाचून ग्रंथ अखंड ठेवतो. श्रीराम समर्थ श्रीराम. धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक जयाचे निहा त्रैलोक्य पावन झाला श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.